नमस्कार. कल्पनाच किचनमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत. आज मी तुमच्याबरोबर सुरमई कटलेट हे एक फिश आयटम शेअर करणार आहे. इथे सुरमई मी घेतले चांगली स्वच्छ धुवून आणि बाकीचं साहित्य आपण दाखवते मी. तर सुरमई आपण पहिला उकळत ठेवूया. त्याच्यावर मी ते तमालपत्र, लवंग, दालचिनी हे पाण्यामध्ये एका थोडं पाणी घेऊन ते उकळत ठेवले. याच्याने तो उग्रपणा जातो फिशचा. आणि इथे दोन उकडलेली बटाटी, एक कांदा, अर्धा लिंबाचा रस लागेल पहिला, अंड्याचं सफेद, आलं लसूण, आपला सुका मसाला. पहिला इथे मी ते फिश आता उकळत ठेवलं ते टर्न करते. याच्यामध्ये लवंग दालचिनी आणखीन बेलीफ हे घालायला विसरू नका. त्याचा फिशचा सगळा तो वसट वास निघून जाईल त्याच्याने. आणि हे जे पाणी आहे राहिलं ते तुम्ही स्टॉक म्हणून कुठेही करीमध्ये तुमच्या घालू शकतात, वापरू शकतात. ठीक आहे. आता हे तिकडे मी उकळत ठेवलेलं आहे. दोन्ही बाजूने मी हे केले, टर्न केले ते पीसेस. आता टर्न झाल्यावर ते उकडल्यावर ते थंड करत ठेवलं. मग त्याचे काटे काढले आणि डिबोन म्हणतो मी त्याला. आता याच्यामध्ये तो उकडलेले बटाटे होते, आणखीन बारीक चिरलेला कांदा, कोथिंबीर, हिरवी मिरची, आलं लसूण मी ठेचून घेतले. या सगळ्या गोष्टी त्याच्यामध्ये घातल्या त्या बोलमध्ये, ज्याच्यात आपण फिश ठेवलं ना तो. मग ते अर्ध्या लिंबाचा रस घेतला. मग आपलं सुका मसाला म्हणजे हळद, गरम मसाला आणि लाल तिखट व मीठ. आता इकडे आपलं ब्रेड क्रम्स मी घेते तळ्यासाठी. ते 1 चमचा ब्रेड क्रम्सचा घालते आणि अंड्याचं सफेद थोडंसं घालते याच्यात. आणि आता हे आपण नीट मिक्स करून घेऊया आपण. मला याचे 8-9 असे कटलेट्स मिळालेत. आता मी ते अंड्याचं सफेद ठेवलं होतं ना, त्यामध्ये डिप करून मग त्या ब्रेड क्रम्समध्ये मी डिप करणार आणि शॅलो फ्राय करणार. हे डीप फ्राय करायचं नाही. माझ्याकडे ते ग्रिल पॅन आहे. तुम्ही साध्या तुमच्या तव्यावर पण तळू शकता, पण तेल एकदम कमी घ्यायचं. तेलकट न व्हायला पाहिजे. आता इकडे मी 9 मला मिळाले तिथे सुरमईचे कटलेट. इथे मी टिश्यू पेपर ठेवलाय एक्स्ट्रा ऑइल हे करायला. आणि आता मी टर्न केल्यावर बघा अशा छान दिसतात त्या लाईन्स. आणि परत टर्न केल्यावर असे आपले कटलेट्स एकदम तयार आहेत. आजची रेसिपी आवडली असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईबचं बटन प्रेस करायला विसरू नका. आणि माझा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.